मंत्री गिरीश महाजन जामनेरच्या मतदारसंघात आपण लिहा तांडा परिसरात आहोत। एक सोशल मीडियावरती व्हिडिओ व्हायरल होतोय। गावाच्या विकासासंदर्भात प्रश्नचिन्ह उपस्थित होतोय आणि याच घाणीच्या साम्राज्यातून गिरीश महाजनांचा प्रवास मोटरसायकलवरती झालेला होता। आपण पाहू शकता सध्या आपण याच ठिकाणी आहोत। कशा प्रकारे या गावामध्ये दुर्गंधी पसरलेली आहेत। रस्त्यावरती सर्वत्र घाणीचं साम्राज्य पसरलेलं आहे। एकंदरीत डासांचा प्रादुर्भाव असो असे अनेक प्रादुर्भाव याच घाणीच्या साम्राज्यामुळे उद्भवण्याची शक्यता देखील वर्तवली जात होती। एकंदरीत याच परिसरातून काल राज्याचे मंत्री गिरीश महाजन यांनी या ठिकाणी प्रवास केला आणि याच संदर्भात हा व्हिडिओ संपूर्ण महाराष्ट्रात व्हायरल झालेला आहे। एकंदरीत या संदर्भात आपण वस्तुस्थिती काय आहे हे जाणून घेण्याचा प्रयत्न आपण या ठिकाणी करणार आहोत। काही स्थानिक ग्रामस्थ आपल्यासोबत आहेत। त्यांची नेमकी काय परिस्थिती होती आणि हा व्हिडिओ नेमका काय गिरीश महाजनांचा प्रवास या रस्त्यावरून झाला काय सांगा। काल आमच्या गावात रामदेव यात्रेनिमित्त गिरीश मंत्री इथं आलेली होती, तर त्यांना दर्शनाला तरुणांनी अडवलं। तर अट अशी होती की गावात जाऊन एकदा बघावं की काय चालू आहे, गावात विकास कसा चालू आहे, काही नाही काही ते। तर बसून आली गावात, तर त्यांना इकडून आणलं तर रस्त्यावर हे दाखवलं सगळं हे प्रकार काय चालू आहे गावात ते तसं झालं। काय विकास झालेला असं वाटतं तुम्हाला? विकास तर काही तुम्ही बघू शकता आता कसं झालेलं आहे। विकास झालेला होता का गिरीश? काहीच गोंधळ वगैरे काहीच नाही झालं। ते काय मागणी आणखी पुढची तुमची? मागणी अशी जे की फक्त विकास चांगला करावा, काहीच नाही। आणखी तरुण आपल्या सोबत आहेत। काय मागणी होती? गिरीश महाजन या रस्त्यावरून गेलेले होते। सर आले होते आमच्या इथं, तर त्यांनी गेलं आमचं बघितलं। सर तर मला निधी पाठवत आहे, तर आमची जे निधी त्यांनी पाठवत आहे ते का पूर्णपणे आम्हाला देत आहे, पण आमचे जे हे पुढारी लोक आहे जे ते न्याय करणार आहे ते इथं काही आम्हाला करून देत नाही आहे। आमचं सगळं असं रस्ता खराब वगैरे आहे। तर प्रवास झाला इतर ठिकाणी रस्त्याची काय गावाची काय परिस्थिती? गावात सर्व खूप हे एकच ठिकाण नाही तर सर्व गावातही असं रे। आणि जिथं रस्ता करायचा आहे तिथं रस्ता केलेला नाही, जिथं करायची नाही तिथं रस्ता केलेला आहे। तुम्ही बघू शकता इकडे इथून काही गरज नाही रस्ता करायची। इथेच जे मेन आहे तो हा पाणी कायमी बरसातच्या दिवसात इथंच भरलेला असतो। उद्दिष्ट होतं तुमचं या संदर्भात? उद्दिष्ट मतलब की आमचं जे लोक इथं त्यांना सगळं लहान पोरं आहे ते आजारी पडतात आहे, आणि हे जे पाणी आहे ते लवकरात लवकर आम्हाला हे रस्ता बनवून द्यावं बस। राज्याचे मंत्री गिरीश महाजन याच रस्त्यावरून या घाणीच्या साम्राज्यातून काही निमित्त आलेले असताना प्रवास त्यांचा झाला आणि सोशल मीडियावर विकासाच्या संदर्भात प्रश्नचिन्ह उपस्थित होत या ठिकाणी गिरीश महाजनचा व्हिडिओ व्हायरल झाला। आपण रवी गोरे, TV9 मराठी, जळगाव। हे आहे देशातील नंबर 1 न्यूज नेटवर्क आणि आपण पाहत आहात TV9 मराठी। काळजी तुमची, हित महाराष्ट्राचं।